आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत। आता आपण जे डायग्राम तयार केलेले आहेत त्याच्याच पद्धतीने ही कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता कटोरी कापून घेतली आहे। ही तुम्ही इकडे चिटकवू शकता दुसऱ्या पेपरावर किंवा भोवतीने मी आखून घेऊ शकता। मी आता हे भोवतीने आखून घेत आहे, चारी बाजूने आखून मी बऱ्यापैकी व्हिडिओ टाकलेले आहेत कटोरी कशी वाढवायची, हेवी साईजला लहान साईजला कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे टाकलेलं आहेत मी। आता हे बघू शकता इथे तुम्ही लहान साईज आहे हे आता बघू शकता मी इथे कटोरी आखून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपण कटोरी हे लहान साईज असल्यामुळे आता कशा पद्धतीने वाढवायची ते बघूया। आता ह्या साईडला आपण नॉर्मली नेहमी 1.5 इंच मी घ्यायला सांगते, पण आता हे लहान साईज असल्यामुळे मी इथं 1.25 इंच घेत आहे। त्याच पद्धतीने ह्या साईडलाही 1.25 इंच घेत आहे। दोन्ही साईडला जे पॉईंट आले त्यांचा मध्य काढते। जसं की आता इथे बघू शकता 7.5 येतात, 7.5चा मध्य हा 3.25 येतो, हां 3.25 येतो। मग 3.25ला मी पॉईंट केलेला आहे आणि इकडनंही मी 1.25 इंचावरतीच पॉईंट घेतलेला आहे। हे जे तिन्ही पॉईंट आपण आता तयार केलेत ना त्याला जोडून घेऊया। नेहमी कटोरी या तिन्ही साईडने अशी वाढवायची असते, तेव्हा प्रॉपर कटोरीचा आकार तयार होतो। इकडनं सुद्धा आता मी अशाच पद्धतीने जोडून घेत आहे। आता इकडनं मी 1/2 इंच वर जाणार आहे, जो आपण आकार दिलेला आहे त्याच आकाराला धरून 1/2 इंचावरती मी पॉईंट घेत आहे आणि तो अशा पद्धतीने आकार वर वाढवत आहे। आता हा वाढवलेला आकार आणि हा पॉईंटला जोडून कटोरीचा हा जो आकार आहे तोच आकार इथे द्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता त्या कटोरीचा आकार आपला आलेला आहे। ह्या अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली। तुम्ही बघू शकता ही एकदम बरोबर मापानुसार कटोरी तयार आहे। आता हे मी कापून घेते। तुम्ही इथे बघू शकता आता कटोरी ही मी कापून घेतली आहे, पूर्णपैकी अशा ही तयार झालेली आहे। आता ह्यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर हे नेहमी आपण अशी कटिंग झाल्यानंतर हे पूर्ण पॉईंट एकमेकांना जोडायचे। हे आपले पॉईंट जरा मागे पुढे होतात, तुम्ही बघू शकता एक लाईन जरा खाली गेलेला आता इकडे बघू शकता एकच लाईन फक्त आकार हा थोडा खाली गेलेला आहे, तर तो मी आता इथे कट करून काढते। ते बघू शकताय ह्याचा आता आपण मध्य काढूया। मध्य काढल्यानंतर आपण किती इंच वाढवलेला आहे 1.25 इंच, तर 1.25 इंचाचा पॉईंट आपण इथनं इथे द्यायचा आहे आणि उंचीला हा 2.5 इंच, 2.5 इंचाचा पॉईंट आणि 1.25 इंचाचा पॉईंट हा जोडायचा आहे। तुम्ही बघू शकता मी ते रेषा आखलेली आहे, त्याची घडी घातलेली आहे। हा आपला टक्स तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने ही कटोरी तयार होते। ओके, आता आपण दुसरं माप बघूया।